या आध्यात्मिक प्रवासात तुम्ही पारंपरिक, सामान्य आणि सामान्य दृष्टिकोनातून जास्त जोर देता. तुमच्या आंतरिक जगामध्ये खोलवर जाण्यासाठी तुम्ही त्यांना विचार प्रक्रियेत अलिप्त केले नाही. तुम्हाला जे माहीत आहे, शिका आणि मिळवा ते सोडून दिल्याशिवाय, वरवरची जाणीव पुरेशी होणार नाही. जेव्हा तुम्ही एखाद्या परिस्थितीचा न्याय करता तेव्हा तुम्ही त्याच्या उद्देशाला विरोध करता. तुम्ही उच्च दृष्टिकोनातून जीवनाचा पूर्ण अनुभव घेतला पाहिजे. तुमची भावना परिस्थितीचे सत्य कसे बदलत आहे हे तुमच्या लक्षात येते का? तुम्ही जे जोडता ते रिलीज केल्याने तुम्हाला स्पष्टतेने पाहण्यात मदत होऊ शकते. तुमच्या वृत्तीमुळे तुम्हाला सकारात्मक आत्मपरिवर्तन होण्यास उशीर होऊ देऊ नका. खऱ्या स्वभावाला तार्किक स्पष्टीकरणाची आवश्यकता नसते. ते जसे असावे तसे कार्य करते. तुम्हाला तुमच्या खऱ्या स्वभावाची कितपत जाणीव आहे? जगणे भौतिक पदार्थांपेक्षा अधिक आहे. आपल्या आत्म्याला अधिक चांगल्या प्रकारे जाणून घ्या कारण त्याच्या भावनिक हानीला बरे करणे आवश्यक आहे. कर्माच्या संघर्षांपासून मुक्तीसाठी तुमची समज आवश्यक आहे की नकारात्मक भावना भूतकाळातील आयुष्यापासून पुढे जाऊ शकतात. उपचार सुरू करण्यासाठी प्रत्येक जीवनकाळ तुमच्या प्रबोधनावर अवलंबून आहे. तुमच्या भावनिक ट्रिगर्सकडे लक्ष द्या. जर तुम्ही त्यांच्यापासून दूर पळत असाल तर तुमचा आत्मा दीर्घकाळ दुखापत सहन करतो. तुम्हाला कायम प्रेमाची तळमळ आहे का? हे फळ मिळवण्यासाठी. हे प्रेम तुमच्या आत सुरू झाले पाहिजे. आत्म्याच्या स्तरावर प्रकाशाच्या बीजाला तुमच्या प्रकाशाने प्रज्वलित करणे आवश्यक आहे. तुम्ही प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे निर्माण केलेल्या अटी सोडवण्यासाठी बिनशर्त प्रेम तुम्हाला घरी मार्गदर्शन करू द्या. भावनिकदृष्ट्या तुमची मूल्ये सामाजिक स्थिती, नातेसंबंध आणि स्वतः ची ओळख यावर भर देतात. ते सशत संलग्नक आहेत ज्यांना सोडण्याची आवश्यकता असलेल्या सीमा आहेत. तुमच्या सत्यतेला या अटींमध्ये हस्तक्षेप करण्याची गरज नाही. संकोच आणि आरक्षणाशिवाय आपल्या सर्वात गडद ठिकाणी पोहोचा. विश्वासाला तुमच्या नकारात्मक भावना सामान्य करू देऊ नका. ते बरे होतात. तुमच्या आत्म्याला तुमचे दुःख हलके आणि मुक्त होण्यासाठी संपवू द्या. तुमची नकारात्मकता सोडवण्यासाठी तुमचे प्रकाशाचे बीज ओळखा. तुमचा आंतरिक आवाज हा तुमचा मार्गदर्शक आहे. तुम्ही शांततेत आणि शून्यतेने दावा केला पाहिजे. या आतल्या आवाजाला प्रकटीकरणाने कलंक लावू नका. तुमची अंतर्ज्ञान, एक आत्मीय भाषा स्वीकारा. जर तुम्ही प्रकट झाला असेल, तर तुम्ही गडद ऊर्जा आकर्षित केली असेल, ज्यामुळे एक किंवा अधिक लक्षणे दिसून येतील. नकारात्मकता तात्पुरती मुक्त करण्यासाठी ऋषी जाळून टाका. लाईक आकर्षित करते हे लक्षात ठेवा. अशा प्रकारे तुमचा प्रकाश वाढवण्यासाठी आतील कार्य महत्त्वाचे आहे. आत्म्याचे स्वर्गारोहण कार्य आपल्या प्रेमाच्या कृतीतून असावे. तथापि, तुम्ही बऱ्याचदा खालीलपैकी एक किंवा अधिक गोष्टींमध्ये गुंतता. निराशा, घाई, चिंता, भीती, निर्णय आणि सहानुभूतीचा अभाव. तुम्हाला तुमच्या नकारात्मकतेची कितपत जाणीव आहे? तुम्ही प्रत्येक कर्मचक्रातून जात असताना तुमच्या उत्तेजित भावनांना मुक्त करण्यासाठी छोटी पावले उचला. आपल्यातील अज्ञात भागाचा शोध घेणे आनंददायक असावे. म्हणून अधिक कौतुक करा आणि स्वतःवर बिनशर्त प्रेम करा. तुमच्या नकारात्मक विचारांना उपचारांच्या संधींमध्ये रूपांतरित करा. या पवित्र मार्गासाठी संघर्ष करावा लागत नाही. सनसनाटी प्रक्रिया आणि भावनिक रिलीजद्वारे आत्मा बरे होण्याची तुमची जागरूकता वाढवा. अखेरीस प्रकाश, सुसंवाद आणि आनंद आहेत. तुम्हाला सक्रिय किंवा निष्क्रिय वाटत आहे? काही भावनिक अशांतता तुम्हाला विखुरण्यासाठी अशी तीव्र ऊर्जा देऊ शकते. या टप्प्यावर भावनिक शांतता असणे महत्त्वाचे आहे. शांत वातावरण तुमच्या नकारात्मक भावनांना शांत करू शकते.
जसे की भीती आणि दुःख जे निष्क्रिय ऊर्जेला प्रोत्साहन देते आणि सक्रिय ऊर्जेला प्रोत्साहन देणारा राग. तुम्ही जास्त विचार करत आहात किंवा खूप प्रयत्न करत आहात. वास्तविक वाढीसाठी तुमच्या मनातील कल्पना, भूतकाळ आणि विश्वासाशिवाय अन्वेषण आवश्यक आहे. आपल्या आतील मार्गदर्शकावर विश्वास ठेवा की त्वरित जाणून घेणे योग्य वेळी प्रकट होते. शिवाय, भविष्याची अपेक्षा करण्याऐवजी वर्तमानात आनंदाने जगू द्या जे एक व्यसनाधीन वर्तन आहे ज्याबद्दल तुम्हाला माहिती नाही. तुमच्या कृतीमध्ये विविध नकारात्मक भावनांना पोषण देणारी कार्यक्षमता किंवा शॉर्टकट यांचा समावेश असू शकतो. वैयक्तिक इच्छा, जगण्याची भीती आणि असुरक्षितता ही बिनशर्त प्रेम सोडण्याची मुख्य कारणे आहेत. त्यांना टाळणे हाच मानसिक वाढ होण्याचा आणि तुमचे आंतरिक मूल्य फुलवण्याचा एकमेव मार्ग आहे. हे तुमच्या स्वतःच्या खऱ्या स्वरूपाची सखोल माहिती आहे. म्हणजे आत्मा ब्लूप्रिंट. तुम्ही तुमच्या बाह्य जीवनातून तुमच्या अंतर्गत राहणीमानाकडे उत्साहाने जावे. प्रेरक म्हणून पर्यावरणीय उत्तेजित न होता तुमचा उच्च स्वतःला मार्गदर्शक होऊ द्या. त्यामुळे जे तुमचे सर्वात मोठे चांगले नाही ते मिळवण्यासाठी यापुढे तुमच्या आत्म्याचा त्याग करू नका. जीवनात विपुलता आकर्षित करण्यासाठी, आपण आपल्या नकारात्मक भावनांना सोडले पाहिजे ज्यामुळे नकारात्मक ऊर्जा निर्माण होते. सोडून देणे हे जागरूकता आणि इच्छेद्वारे अंतर्गत सुटकेचे एक प्रकार आहे. याला सोडून देणे म्हणण्यासाठी तुम्ही भावनांना बायपास, डिसमिस आणि वळवू शकत नाही. चांगल्या प्रतिक्रिया म्हणजे भावनात्मक ट्रिगर असणे, कोणत्या भावना अद्याप सोडण्याची आवश्यकता आहे हे निर्धारित करण्यासाठी. जेव्हा तीव्रता पातळी कमी होत असते, तेव्हा हे एक चांगले लक्षण आहे की आपण ती भावना सोडत आहात. अखेरीस रिलीज मास्टर करण्यासाठी आपण यापुढे भावनिक प्रतिक्रिया